तर भावांनो, आज आपण निघालेलो संध्याकाळी 6 वाजता वगैरे निघालेलो. आज बदलापूरवरनं आपण निघालेलो. तर वाटलं नव्हतं आज एवढा धंदा होईल, पण नशिबाने साथ दिली. तर आपण अंबरनाथ, बदलापूर आणि एक उल्हासनगरची ट्रिप असं करत करत आपण बऱ्यापैकी धंदा झाला आता. तर भावना, आज संध्याकाळी निघालेलो आपण 6 वाजता निघालेलो. आज भरपूर लेट झालं आपल्याला निघायला. तर पहिली बुकिंग पडली डी-मार्टची, 4.5 किलोमीटरचीच बुकिंग होती. 107 रुपये रेट चांगला भेटला. त्यानंतर अंबरनाथला गेलो, आपलं काम होतं जरा अंबरनाथला. तिकडनं एक बुकिंग पडली आपल्याला, OTP वगैरे टाकला. ती बुकिंग होती सीताबाई पनवेलकर, दत्तवाडीची होती. टोटल त्यांचं बिल जे झालं 130 रुपये. त्याच्यानंतर लगेच अंबरनाथची बुकिंग वाजली, पण किलोमीटर त्याचे कमी दाखवलेले, पण नंतर बिल काय त्याचं वाढलं नाही. ती बुकिंग होती पालेगावची होती. ती बुकिंग 8 किलोमीटरची बुकिंग होती. 143 कमी रेट भेटला भाई या बुकिंगला. त्याच्यानंतर तिकडनं GNP गॅलेक्सी जी आहे उल्हासनगरचं, त्याची बुकिंग पडली. तर ती पण बुकिंग घेतली, OTP वगैरे टाकला, कस्टमरला पिक केलं. त्यांची टोटल अमाऊंट झाली 112 रुपये. त्याच्यानंतर तिकडनं डायरेक्ट बदलापूरची बुकिंग पडली, थोडा लांब होता पिकअप. त्याही कस्टमरला पिक वगैरे केलं. टोटल त्यांची बिल अमाऊंट जी झाली ती 178 रुपये झाली. त्याच्यानंतर एक टोटल लोकलला 50 रुपयाचं हे बुकिंग मारली. त्याच्यानंतर नवरेनगरला आलतो MT. त्याच्यानंतर सुदामा हॉटेलपासून एक लोकल 1.5 किलोमीटरची बुकिंग घेतली होती आपण. तर ती बुकिंग जी घेतली आपण त्याचे 76 रुपये झाले. त्यानंतर रात्री रॅपिडोला भरपूर उशिरानंतर बदलापूरची बुकिंग पडली हेंद्रेपाड्याची. ती पण बुकिंग आपण घेतली, 8.5 किलोमीटरची बुकिंग होती ती. तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या ट्रिप आपल्या बघितल्याच असतील. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आणि तुम्ही जो प्रतिसाद देतात व्हिडिओला तो अतिशय म्हणजे सपोर्टिव्ह आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह वाईब आहे ते व्हिडिओ बनवण्यासाठी. नाही तर आधी मला भरपूर वाटायचं लोक काय म्हणतील काय नाही, पण भावानं जो प्रतिसाद देते तुम्ही एक नंबर. त्यासाठी धन्यवाद. तुम्ही असंच पाठिंबा राहून द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. बदलापूर ऑटो ब्लॉग. थँक्यू.